गेले काही दिवस आपण पाहतोय चाकणमधले रस्ते आणि खड्डे यांचा प्रश्न गाजतोय आणि याचवरनं आता इथल्या 20 कंपन्यांनी स्थलांतर करायचा इशारा दिलेला होता। यावरनं आता राजकारण तापलंय। यावरूनच पवारांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं। तर उद्योग मंत्री चाकणला का जात नाहीत असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। येत्या रविवारी म्हणजे आता काही दिवसात उद्योजकांसोबत बैठक होणार आहे आणि त्यांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत असं म्हटलंय उद्योग मंत्री उदय सामंतांनी। त्याचबरोबर हे नेमकं प्रकरण काय आहे आपण सविस्तर समजून घेऊया। जर आमच्या एम्प्लॉईला त्याच्या घरापासून फॅक्टरीमध्ये यायला जर रोज ऑन अन ॲव्हरेज 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी लागत असतील तर दॅट इटसेल्फ आन्सर्स द क्वेश्चन की इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे। फोनवर कामं होणार नाही। इंडस्ट्री मिनिस्ट्री फोनवर कामं पॉज इंडस्ट्री आहे। उठा आणि जा ना। एवढे चार्टर आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात नाही मंत्री सगळीकडे। त्यांच्या अंतर्गत सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यातनं तिथले ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही दूर करू। चाकणच्या बाबतीत 16 तारखेला 4 वाजता मी स्वतः बैठक लावलेली आहे। मी स्वतः तिथे जातोय। तिथे त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काय पाहिजे किंवा अन्य जे काय पाहिजे त्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन मीटिंग घेतोय। पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी वरून राज्यातील राजकारण पेटलंय। या वादाला कारणीभूत ठरलंय चाकणमधील 20 लघु उद्योगांनी घेतलेली स्थलांतराची भूमिका। वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे यासह इतर समस्यांनी त्रस्त झालेल्या लघु उद्योगांनी स्थलांतराचा निर्णय घेतलाय। आता आम्ही 20 लघु उद्योजक बाहेर जायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं कारण जी काही आपल्याला या ठिकाणी सुविधा हवी रस्त्यांची खास करून ट्रॅफिक कंजेशन मधून मुक्ती आणि त्याच्यासोबतच बाकी वीज समस्या, पाणी समस्या, कचऱ्याची समस्या, प्लास्टिक जे काही रस्त्या कडेला पडतं त्यामुळे जो काही नाहक त्रास आम्हाला परदेशी ग्राहकांसमोर जे काही नामुष्की आमच्यावर ओढवते। जर आमच्या एम्प्लॉईला त्याच्या घरापासून फॅक्टरीमध्ये यायला जर रोज ऑन अन ॲव्हरेज 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी लागत असतील तर दॅट इटसेल्फ आन्सर्स द क्वेश्चन की इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे, कम्युटचा प्रॉब्लेम आहे। कंपनी मल्टीनॅशनल पॉईंट ऑफ व्ह्यूनी कंपन्या कम्युटसाठी बसेस अरेंज करतात पण त्या बसेस वेळेत पोहोचत नाहीत फॅक्टरीमध्ये ज्याच्यामुळे प्रोडक्शन लॉस होतो। याच मुद्द्यावरून शरद पवार यांनी एक पोस्ट करत सरकारचं लक्ष वेधलंय। चाकण औद्योगिक वसाहतीतले उद्योग स्थलांतरित होऊ नये, रोजगारांच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारनं या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे। चाकण, तळेगाव आणि राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्ध पातळीवर विकास करावा। खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीनं सोडवावी अशी मागणी शरद पवार यांनी या पोस्टमधून केली आहे। चाकणमधील उद्योगाच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या निशाण्यावर राज्य सरकार आलंय। फोनवर कामं होणार नाही। इंडस्ट्री मिनिस्ट्री फोनवर कामं पॉज इंडस्ट्री आहे। उठा आणि जा ना। एवढे चार्टर आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात नाही मंत्री सगळीकडे। इलेक्शनला जेव्हा नाशिकला त्यांची सीट अडचणीत येते तेव्हा चार्टर मिळतं ना, पण हजारो लाखो गरीब मुलांच्या जेव्हा नोकऱ्या जातात तेव्हा यांना चार्टर सुचत नाही। एक तर मोदीजी म्हणतात चार्टरनी जाऊ नका, ह्यांच्यातला एक मंत्री चार्टरशिवाय कुठे जात नाही। मग जेव्हा लाखो नोकऱ्यांची जायची चाकणला वेळ येते, 2.5 तासावर चाकण आहे मुंबईवरनं, एवढी मोठी ती काय लिंक म्हणतात, अटल लिंक वगैरे केलं ना तुम्ही, मग बसा ना गाडीत आणि जा। फोनवर एवढं काय महत्त्वाचं काम आहे इंडस्ट्री मिनिस्टरला की ते चाकणला जाऊ शकत नाहीत आणि फोनवर जात आहेत आणि त्या फोनची पण जाहिरात होते। हे जे काही रस्त्यावरचे खड्डे त्याच्यामुळे गाड्यांचा होणारा अतिरिक्त खर्च, उशीर जो लागतो आणि आता हे 3 शिफ्टमध्ये हे लोक काम करतात त्यामुळे एका शिफ्टला सकाळी समजा वेळेवर लोक पोहोचू शकत असतील पण दुपारनंतर समजा फक्त 10 किलोमीटरचं अंतर कव्हर करायला या सगळ्या लोकांना 2-2 तास लागत असतील, वेळेवर लोक येत नसतील तर ह्यांना टार्गेट असतं की वेळेवर मटेरियल बनवून देणं। शरद पवारांनी चाकण एमआयडीसी बाबत केलेल्या पोस्ट नंतर चाकण एमआयडीसीतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। चाकणमध्ये काही समस्या निश्चितपणे आहेत। मंत्री उदय सामंत यांना तिथे लक्ष घालण्यास निर्देशित करण्यात आलंय। एकही उद्योग तेथूनही बाहेर जाणार नाही असा आमचा प्रयत्न असेल। महाराष्ट्र उद्योग स्नेही आहेच म्हणून सातत्याने परकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते। सातत्याने क्रमांक 1 वर आपण आहोत आणि राहू असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। चाकणचा जो विषय आहे तो निश्चितपणे गंभीर आहे, तो आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे। असं लक्षात येत आहे की 5-7 एजन्सीजमुळे त्याचा कोणी वाली नाही आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला त्याचा वाली करून त्यांच्या अंतर्गत सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यातनं
तिथले ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही दूर करू. चाकणच्या बाबतीत 16 तारखेला 4 वाजता मी स्वतः बैठक लावलेली आहे. मी स्वतः तिथे जातोय. तिथं त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काय पाहिजे किंवा अन्य जे काय पाहिजे त्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन मिटिंग घेतोय. काही लोकांनी, मी हे पवार साहेबांच्या बाबतीत बोलत नाही, पण काही लोकांनी नुसतं प्रेस कॉन्फरन्स घेण्यापेक्षा गडचिरोलीला गेलं पाहिजे. गडचिरोलीमध्ये कुठच्या कंपनीमध्ये काय गैरव्यवहार झालाय हे जाहीरपणे सांगायला पाहिजे. चाकणमध्ये उद्योगमंत्र्यांना काय केलंय जाहीरपणानं सांगायला पाहिजे. उगाच हवेत दगड मारून उपयोगाचं नाही. चाकणमधील समस्या सोडवण्यासाठी येत्या रविवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांची उद्योजकांसोबत बैठक होणार आहे. दरम्यान यापुढील काळात तरी चाकण एमआयडीसीतल्या लघु उद्योगांची समस्या दूर होणार की केवळ कागदी घोडी नाचवली जाणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.